हाय हॅलो नमस्कार. मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना आपण मस्त अशी कोथिंबीर पचडी बनवणार आहोत, जी आंध्रामध्ये खूप बनवतात. इथे ना मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला सुकवून घ्यायचं आहे. त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. ते सुकल्याच्या नंतर असे बारीक कट करून घ्यायची आहे ही कोथिंबीर. आता मी हे चिंच ना पाण्यामध्ये भिजवत ठेवते. हे एवढं चिंच घेतलेली आहे मी. पाण्याने याला एकदा स्वच्छ धुवून घेते आणि मग याला भिजवत ठेवते एक 10-15 मिनटं. आता एका कढईमध्ये ना आपल्याला 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच मेथ्या घ्यायच्या आहेत. ते छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे. या पद्धतीने मी याची पावडर बनवून घेतलेली आहे मेथ्या आणि मोहरीची. आता मी कढईमध्ये तेल घेते 1 ते 2 चम्मच आणि या तेलामध्ये ना जे आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर टाकायची आहे आणि याला एक 3-4 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे. जास्त वेळ नाही, फक्त 3-4 मिनटं कोथिंबीर पूर्ण या पद्धतीने बारीक होईपर्यंत. आता ही कोथिंबीर आपल्याला काढून घ्यायची आहे. 3-4 मिनटाच्या नंतर आपल्याला कोथिंबीर काढून घ्यायची आहे आणि मग नंतर याच कढईमध्ये ना आपल्याला जे चिंच आपण भिजून घेतलेलं होतं ते चिंचेचं पाणी यामध्ये टाकायचं आहे. आता बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर येते आहे, तर या कोथिंबीरने एकदा तुम्ही या कोथिंबीरची चटणी नक्कीच बनवा. खूप मस्त बनते. जे मी चिंच भिजून घेतलं होतं ते चिंचेचं पाणी या कढईमध्ये टाकायचं आहे आणि ते एक 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. ते या पद्धतीने घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 5 मिनटं. हे पहा, ही कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला जी कोथिंबीर आपण तेलात परतून घेतली होती ती टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे चिंचेचं पाणी घेतलं होतं ना आपण शिजवून घेतलं चिंचेचं पाणी ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये मी 1 चम्मच जे मेथ्या आणि मोहरीचं आपण पावडर बनवून घेतलं होतं ना ते पावडर टाकायचं 1 चम्मच आणि या छोट्या वाटीने 1 ते 1.5 वाटी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. छोटी वाटी आहे त्या छोट्या वाटीने मी 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेली आहे आणि 1 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे हे या पद्धतीने. आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी ना मी इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर कुटून घेते या पत्त्यामध्ये. सालीसकटच आपल्याला हे लसण कुटून घ्यायचं आहे जाडसर असं. आता मी कढईमध्ये तेल टाकते. तेल थोडंसं जास्त लागतं, त्यासाठी मी 4 ते 5 चम्मच तेल घेतलेली आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत 1 चम्मच आणि मोहरी टाकायची आहे आणि सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत 4 ते 5 आणि जाडसर कुटून घेतलेलं लसण टाकायचं आहे, ठेचलेलं लसण आणि कढीपत्ताही टाकायचा आहे यामध्ये. मस्त अशी कडक अशी फोडणी करायची आहे आणि आता यामध्ये ना मी 1 चम्मच लाल तिखटही टाकते आणि लाल तिखट टाकल्यावर गॅस बंद करायचं आहे आणि ही मस्त अशी कडक फोडणी आपल्याला त्या चटणीवरती टाकून घ्यायची आहे. पाहू शकता मस्त अशी आपली फोडणी तयार आहे. ही फोडणी ना मी आता या चटणीवरती टाकते. जर तुम्ही कधी या पद्धतीने कोथिंबीरची चटणी कोथिंबीर पचडी बनवली नसेल तर एकदा नक्कीच बनवा. खूपच टेस्टी बनते. भातासोबत खायला खूप अप्रतिम लागते. जर कधी वेगळ्या पद्धतीचं काही खायची इच्छा असेल तर या पद्धतीची कोथिंबीर पचडी कोथिंबीर चटणी नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा. पहा किती मस्त चटपटीत टेस्टी अशी चटणी आपली तयार आहे. आता मी हे भातासोबत
खाणार आहे. मस्त गरम गरम भात घ्यायचं आणि त्यासोबत ही चटणी भातात कालवून खायची. एक नंबर लागते. तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा. कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.